बघा, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. 2000 रुपये हे त्यांना मिळणार आहे आणि ते कशा पद्धतीने मिळणार आणि काय केलं नाही तर मिळणार नाही हे आपण आज बघणार आहोत. शेतकऱ्यांना आताच करा हे काम, अन्यथा तुम्हाला मिळणार नाही 2000 रुपये. बेनिफिट ऑफ लिस्ट PM किसान. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली PM किसान योजना सध्या चर्चेत आहे. विशेषतः युनिक IDच्या आवश्यकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात नेमकी वस्तुस्थिती काय आहे आणि शेतकऱ्यांनी काय करावे यासाठी सविस्तर माहिती जाणून घेऊया. तर ॲग्रिस्टॅक योजना एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. केंद्र सरकारने 2023 मध्ये शेतकऱ्यांसाठी ॲग्रिस्टॅक योजना सुरू केली. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीविषयक सर्व माहितींचे डिजिटलायझेशन करणे आणि त्यांना एक विशिष्ट ओळखपत्र म्हणजेच युनिक ID देणे हा आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळू शकेल. कर्ज सुविधांमध्ये सुलभता होणार, खत सबसिडी मिळवण्यास मदत होणार, PM किसान योजनेच्या लाभासाठी सहाय्यक मिळणार, भविष्यातील शेतीविषयक योजनांसाठी उपयुक्त असणार, शेतीविषयक माहितीचे डिजिटल रेकॉर्ड ठेवता येणार यासाठी महत्त्वाचं आहे. सध्याची स्थिती महाराष्ट्रात सुमारे 1,19,00,000 शेतकरी PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत. मात्र आतापर्यंत केवळ 2.5 म्हणजेच 2.5 लाख शेतकऱ्यांनीच युनिक IDसाठी नोंदणी केली आहे. ही संख्या खूपच कमी असून यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी या महत्त्वपूर्ण सुविधेपासून दूर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे युनिक ID काढून घ्या, त्यासाठी अप्लाय करा. प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे. पुढील हप्त्याबाबत स्पष्टीकरण. बऱ्याच माध्यमातून अशी माहिती पसरवली जात आहे की PM किसान योजनेच्या पुढील हप्ता मिळवण्यासाठी युनिक ID आवश्यक आहे. मात्र सरकारने याबाबत स्पष्ट केलेले आहे की युनिक ID नसल्या पात्र शेतकऱ्यांना हप्ता मिळेल तर 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत पुढील हप्ता वितरित करण्याचे नियोजन आहे. तथापि भविष्यातील योजनांसाठी युनिक ID महत्त्वाचा ठरू शकते. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया बघा कशी आहे. 7/12 उतारा लागणार, आधार कार्ड लागणार, बँक खात्याचा तपशील लागणार, शेतीविषयक इतर आवश्यक कागदपत्रे लागणार. नोंदणीसाठी पावले बघा. जिल्हास्तरीय नोंदणी केंद्रात भेट द्या, आवश्यक कागदपत्रे सादर करा, माहितीची सत्यता तपासून घ्या आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा. आणि नोंदणी स्थिती तपासण्यासाठी शेतकरी आपली नोंदणी स्थिती MHFR@agristack.government.in या अधिकृत पोर्टलवर तपासू शकते. बघा, याच्यावर तुम्ही जाऊन चेक करू शकता. पोर्टलवर भेट द्या, आवश्यक माहिती भरा, नोंदणी स्थिती तपासा, आवश्यक असल्यास पुढील कार्यवाही करा. प्रशासनाची भूमिका. सरकारने या प्रक्रियेला गती देण्यासाठी विविध पातळ्यांवर जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. तर त्या बघा. जिल्हाधिकारी कार्यालयाचे निरीक्षण, तलाठी त्यांची प्रत्यक्ष मदत, कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन, स्थानिक प्रशासनांना सहकार्य आणि बाकी त्यांनी काही मुद्दे दिले आहे. तर ते बघा. अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकृत माहितीवरच अवलंबून राहा, नोंदणी प्रक्रिया शांतपणे पूर्ण करा, आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात राहा. भविष्यातील महत्त्वपूर्ण युनिक ID हा केवळ PM किसान योजनेपुरता मर्यादित नाही, तर तो भविष्यातील अनेक योजनांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नक्की PM किसान योजनेपुरताच मर्यादित न मानता युनिक ID हा काढणे महत्त्वाचं आहे. शेती कर्जासाठी सुलभता होणार, त्याच्यामुळे विविध सबसिडी योजनांचा लाभ मिळणार, शासकीय योजनांमध्ये सहभाग घेणार, डिजिटल व्यवहारांची सोय होणार, शेतीविषयक माहितींचे व्यवस्थापन होणार. युनिक ID ही भविष्यातील डिजिटल शेतीची गरज आहे. जरी सध्या PM किसान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी तो अनिवार्य नसला तरी भविष्यातील फायद्यांसाठी त्याची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. जरी आता मिळणार तरी समोर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे नक्की युनिक ID काढा आणि त्याच्यात नोंद करा. चला, तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघण्यासाठी.